पेन्शन तर नाहीच, पण घरची मुलंसुद्धा विचारत नाहीत. आज आम्ही घरच्या लोकांच्यावर बोजा आहे, लक्षात घ्या. आज तुम्ही कमवताय, तुमच्या घरात आई वडील आहेत तुमच्यावर बोजा आहे की नाही? तो त्यांचं दररोजचं जेवणा खाण्याचा खर्च हा तुमच्यावर बोजा आहे. तसं आज आम्ही आमच्या घरच्यांच्यावर बोजा पडायला लागले. त्यांनी कुठनं आणायचे पैसे? जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आज सर्व श्रमिक संघांकडून विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं. सरकारने कोशियारी कमिटीने सांगितल्याप्रमाणे योगदान वाढवलेले नाही. या संदर्भात आज आंदोलनकर्त्यांनी पेन्शन ताबडतोब वाढवावी यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. यामध्ये पेन्शन पात्र वेतनासाठीची 60 महिने सरासरीची पद्धत रद्द करावी, यापूर्वी गुंतवलेल्या निधीला शासनाची पूर्ण हमी द्यावी यासह अनेक प्रमुख मागण्या करण्यात आल्या. सरकारच्या 10 वर्षाच्या सत्ताकालाच्या शेवटी तरी आम्हाला अच्छे दिन आपल्या आश्वासनाप्रमाणे द्या असे म्हणत मागण्या पूर्ण न झाल्यास नाईलाजाने आमची नाराजी व्यक्त करून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांविरोधात मतदान करण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण EPS पेन्शनर आज जमलेलो आहोत. हे का जमलेलं आहे तर गेली 10 वर्ष आम्ही आंदोलन करतोय. आमची तुटपुंजी पेन्शन आहे ती सरकारमध्ये ते भाजप आले सरकार आलं आणि त्यांनी सांगितले आम्ही 3000 महागाई भत्ता देतो, पण अद्याप त्यांनी एक शब्दही काढत नाही वाढीसाठी. सातत्यानं आम्ही आंदोलन करतोय, 10 वर्ष आंदोलन करायला, पण सरकार ढोंकूनही बघायला तयार नाही. सरकारनं जर ह्या आठवड्यामध्ये पेन्शनमध्ये वाढ केली नाही, आमची मागणी 9000 महागाई भत्ता आहे. सरकार म्हणत होते की ह्या कोशियारी कमिटी नेमली होती त्याचे पण 3000 महागाई भत्ता देत होते, ते पण सरकारने दाबून ठेवली. आणि आता आम्ही जी मागणी करतो त्यावर सरकार डोंकूनही बघत नाही. लोकसभेत चर्चा होतच नाही आणि आमचे खासदार आवाज उठवतात, पण आमचे खासदार बराचसा आवाज उठवत नाहीत. तरीसुद्धा देशभरात काय खासदार आवाज उठवणार, पण सरकार दाद लावत नाही. मंत्री उत्तर देत नाही, पंतप्रधान बोलत नाहीत, अर्थमंत्री बोलत नाही. याच्याकरता आपल्याला या 9 तारखेपर्यंत पेन्शनमध्ये वाढ केली नाही तर भाजपला आम्ही मतदान करणे असं आमच्या संघटनेने ठरवलं. त्याप्रमाणे आम्ही आता जर 4 दिवस वाट बघणार 9 तारखेपर्यंत, तर ते झालं नाही तर आम्ही भाजपला मतदान करणार नाही. वर्ष जर आम्हाला त्यांनी कुचंबट ठेवलंय तर त्यांना मत देऊन आम्हाला पुढचं आयुष्य आम्ही कसं जगू शकतोय? जगू शकत नाही माणसाचं. माझे 800 रुपये पेन्शन आहे, 800 रुपये गॅस 1200 रुपयानं झाला आहे. बाकीचे औषध उपचार भागत नाही आणि ते 800 रुपये झाले. आणि किमान पेन्शन 1000 रुपये 2014ला सांगितलं किमान पेन्शन 1000 रुपये केली आहे म्हणून. माझे 800 रुपये आहे. 800 रुपये 200 रुपये माझे महिन्याला कमी झाले. ते भाजपनं का केले नाहीत? मग ते 200 रुपयानं जर इतकी रक्कम माझी जर तोटा होत असेल तर मी कसं काय भाजपला मत देऊ शकतोय? देऊच शकत नाही. म्हणून आम्ही आता निर्णय घेतलेला आहे की या लबाड हरामखोर खासदार आणि हे BJP सरकार जे आहे हे लबाड आहे आणि हे आम्हाला EPS पेन्शनरला आज माराय टपलेला आहे. आंदोलनात अनंत कुलकर्णी, प्रकाश जाधव, वसंत माने यांच्यासह EPS पेन्शनर्स मोठ्या संख्येनं उपस्थित होते. माझा महाराष्ट्र कोल्हापूर.